हॅलो गाईज, वेलकम टू लिटल एंजल. तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत बेबीसाठी ब्रेकफास्टला काय बनवायचे. तर या ठिकाणी मी आज बनवत आहे नाचणी सत्व. तर या ठिकाणी मी एक पॅन घेतले. पॅनमध्ये घरगुती साजूक तूप गाईचं वापरलेलं आहे आणि 1 स्पून नाचणी सत्व यूज केलेलं आहे आणि ते छान परतून घेतलं की त्यामध्ये पाणी थोडंसं आपलं ॲड करायचं आहे. आणि या ठिकाणी पाहू शकता मी एक डेट गरम पाण्यामध्ये भिजत घातलं होतं. स्वच्छ धुवून त्यातलं बी काढून गरम पाण्यामध्ये भिजत घातलं होतं आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये लम्स नाही पडले पाहिजे. व्यवस्थित मिक्स आणि शिजवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बेबीला दिवसातून एकदा हे नाचणी सत्व द्या आणि त्यामध्ये तुमच्याकडे डेट्स असतील डेट्स यूज करा, गूळ असेल गूळ करा किंवा खडी साखर. जर तुम्ही शुगर देत असाल तर शुगर यूज करू शकता. आणि यामध्ये नाचणी सत्वामध्ये रिच प्रमाणामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, फायबर भरपूर प्रमाणात आहे. हे तुम्ही दिवसातून बेबीला एकदा तरी द्यायला पाहिजे. डायजेशनसाठी छान आहे. बेबीच्या लॅक्टेशन व्यवस्थित होतं बेबीचं आणि रिच प्रमाणात याच्यामध्ये फायबर, प्रोटीन, कॅल्शियम आहे. तर हे दिवसातून नक्की तुम्ही बेबीला देऊ शकता. तर हे गाळून घ्यायचं आहे कारण की याच्यामध्ये जर काही असं बेबीला खाते वेळेस त्रास होऊ नये. आणि आपण डेट्स टाकलेले जरा खाण्यासाठी जरा हार्ड जातात बेबींना, त्यांना चावता येत नाही, दात नसतात. त्यामुळे हे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आणि असं दाबून करायचं म्हणजे ते डेट्स पण आहेत व्यवस्थित बारीक होऊन त्यातला जो गोडपणा आहे त्यामध्ये निघून येतो आणि छान पद्धतीने ह्याला एका बाउलमध्ये काढायचं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती स्मूथ असं बॅटर झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमची बेबी जेवढं क्वांटिटीमध्ये खातं त्या क्वांटिटीमध्ये बनवू शकता. तर माझं बेबी थोडंसं खातं, मी थोड्या क्वांटिटीमध्ये केलं. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुमचे काही सजेशन असतील तुम्ही कशा प्रकारे देता तेही मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच रेसिपीसाठी लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.